बाबासाहेब आंबेडकरांच्या शहरात पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपल्या माध्यमातून मी सर्वांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि आपल्या सर्वांना माहिती असेल की राजगृह असेल किंवा चैत्यभूमी असेल, इथे मोठ्या प्रमाणामध्ये भीमानुयायी खूप मोठ्या संख्येने येतात. पण मी एक फरक नक्कीच करेन की जयंतीला ज्या प्रमाणात लोक येतात त्याच्याहून खूप मोठ्या संख्येने लोक 6 डिसेंबरला येतात. कारण जयंती ही जास्त करून लोक स्वतःच्या वस्तीमध्ये, स्वतःच्या गावामध्ये, स्वतःच्या पाड्यांमध्ये, स्वतःच्या तांड्यांमध्ये, स्वतःच्या वॉर्डामध्ये आणि स्वतःच्या एरियामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करून स्वतःचा एरिया हा पूर्ण सजवून प्रत्येक ठिकाणी जयंती ही मोठ्या प्रमाणात केली जाते. म्हणून एक सेंट्रलाइज राजगृह किंवा चैत्यभूमी न राहता जयंती ही ठिकठिकाणी साजरी होताना आपल्याला दिसते. महापालिकेकडनं नियोजन उत्तम प्रकारे ठिकाणी केलं गेलं अशी स्तुती मुख्यमंत्र्यांनी केलेली आज. हे बघा, मुख्यमंत्र्यांना हे म्हणायला काम आहे. मुख्यमंत्र्यांना वरनं पॉइंटर देतात आणि ते पॉइंटर देतात त्याच्यावरनं मुख्यमंत्री बोलतात. पण जर आपण लॉजिकनी बघितलं तर एका बाजूला आपल्याला कळेल की आपण 6 डिसेंबरला बघितलं तर खूप मोठा पैशाचा लूटमार होतो, खूप मोठ्या प्रमाणात करप्शन होतं. जितके पोर्टेबल टॉयलेट्स दाखवले जातात तितके पोर्टेबल टॉयलेट्स उपलब्ध केले जात नाहीत, पाण्याची व्यवस्था केली जात नाही, औषधांची व्यवस्था केली जात नाही. ही व्यवस्था सरकारने करणं कामाचं आहे, पण त्याच्याहून महत्त्वाचं ही व्यवस्था चैत्यभूमीवरती काम करणाऱ्या आणि आंबेडकर भवनवर राजगृहावरती काम करणाऱ्या समता सैनिक दल आणि व्हॉलेंटियर्स ही लोक हे काम करताना दिसतात. तर मोठ्या प्रमाणावरनं सरकारकडनं गैरसुविधा होतात. मोठ्या प्रमाणावरती 6 डिसेंबर आणि 14 एप्रिलचं जे महानगरपालिकेचं बजेट असतं त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणाचा भ्रष्टाचार खाऊन अधिकाऱ्यांकडनं आणि नेत्यांकडनं पैसे खाण्याचा प्रकार होतो. मागच्याच 6 डिसेंबरला वंचित बहुजन आघाडीचे स्वप्नील जवाळगेकर म्हणून आहेत मुंबईचे, त्यांनी ते सगळं प्रकरण उघडकीस आणलं होतं आणि या अधिकाऱ्यांना तोंडघाशी पाडण्याचं काम मागच्याच 6 डिसेंबरला केलं होतं. आणि ह्या 14 एप्रिलला पण पुढच्या 2 दिवसामध्ये आपल्याला भ्रष्टाचार कसा होतो याचा रिपोर्ट्स येताना दिसतीलच. जयंती निमित्त जे बाबासाहेबांचे फोटो आहे त्याला AI मध्ये आपण त्याला विरोध दर्शवलेला, काय सांगाल त्याच्यामध्ये? माझं नुसतं एवढंच म्हणणं आहे की बाबासाहेबांचे जे जुने फोटो आहेत ते खूप आपल्याकडे अवेलेबल आहेत, वेगवेगळ्या रूपामध्ये, वेगवेगळ्या अवतारांमध्ये, वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये. म्हणजे कुठेतरी बसलेले, कुठेतरी उभे असताना, भाषण करताना, लोकांशी संभाषण करताना. आणि त्या प्रत्येक फोटोमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा रुबाब जो आहे तो प्रत्येक फोटोमध्ये तसाच दिसून येतो. मग एवढे फोटो असताना आपल्याला AI वापराचा अट्टहास का, हा एक माझा पहिला प्रश्न येतो. दुसऱ्या ठिकाणी आपल्याला दिसतं की भाजपकडनं बाबासाहेबांचा विचार पुसण्याचा प्रकार चालू जातो आणि वेगळे विचार उभे करण्याचा प्रकार येतो. त्याच पद्धतीने समाजवादी, डावे, काँग्रेस हे बाबासाहेबांना त्यांच्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न करतात. आणि ओरिजिनल टेक्स्ट, बाबासाहेबांचे स्पीचेस, त्यांचे रायटिंग्स, व्हॉल्यूम्स ह्याच्यापासून लोकांचं जसं जसं ध्यान हटत जातं तसं आपल्याला प्रामुख्याने दिसेल की AI ही एक धोक्याची घंटा आहे. कारण त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पातळ करणं आणि ते पुसणं सोपं जाणार आहे. म्हणून आम्ही AI ला धोक्याची घंटा मानतो. चळवळीतले जे कलाकार आहेत AI मुळे त्यांना मोठा धोका निर्माण होतो का, काय सांगाल? हो, कारण आपण चळवळीचे कलाकार बघितले तर जलसाकार, गायक, तसेच आपण चित्रकार किंवा कार्टुनिस्ट जर आपण बघितले तर 14 एप्रिलला जयंतीचे कार्यक्रम घेऊन किंवा वेगवेगळे आर्टवर्क करून हे त्यांचा पैसे कमवण्याचं साधन होता. आणि पैसे कमवण्याच्या साधनाच्या पुढे ही त्यांची कला होती. पण जर तुम्ही AI वापरून त्यांची कला मारत असाल आणि त्यांच्या पोटावर पाय ठेवत असाल तर तो आंबेडकरवादी कलाकारांसाठी पण एक मोठा धोका आहे. सध्या युद्ध सुरू आहे, जागतिक युद्ध सुरू आहे, ज्या पद्धतीने इराण आणि आपण बघितलं इस्रायल वगैरे, अमेरिका पण त्याचं इन्व्हॉल्ड आहे. खरोखर भारतामध्ये येत्या काळामध्ये लॉकडाऊन होण्याची शक्यता वाटते तुम्हाला? ते पुढे युद्ध कसं प्रोग्रेस होईल त्याच्यावरतीच डिपेंड होईल. पण मला लॉकडाऊन लागण्याची शक्यता ह्याच्यामुळे दिसते आहे कारण आज भाजप आणि नरेंद्र मोदी कोणत्याही प्रकारे ह्या संकटाला समोरं जायलाच तयार नाही आहेत, ते सक्षम नाही आहेत. आणि त्यांच्या असक्षमपणामुळे किंमत ही भारताच्या नागरिकांना मोजायला लागेल ही भीती वाटते. कारण की हातावरती जे छोटे म्हणजे टपऱ्या हॉटेल्स असतात छोटे, ते बंद झाले. अनेक ठिकाणी ग्रामीण भागात सुद्धा अर्थव्यवस्था ढासळायला लागली कारण दुकानदारी बंद झाली. म्हणजे आपण चहाचे टपरे देखील बंद म्हटले कारण गॅस मिळत नसल्यामुळे अनेक अडचणीला सामोरं LPGची टंचाई ही नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रासदायक ठरते आहे. लोकांचा रोजचा जेवणाचा प्रश्न, जीवनमरणाचा प्रश्न, घर चालवण्याचा प्रश्न याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित झाला आहे. आणि ह्याच परिस्थितीमध्ये जर लवकरात लवकर तोडगा नाही काढला तर भारतामध्ये खूप मोठा उद्रेक
हा भाजप आणि नरेंद्र मोदींच्या विरुद्ध दिसेल हे आपल्याला दिसतं. आणि दुसऱ्या बाजूला एक आपण सर्वांनी गोष्ट समजून घेतली पाहिजे होती की नरेंद्र मोदींचं नाव एप्स्टीन फाईलमध्ये होतं, म्हणून ते नेथन्याहूला भेटायला इस्रायलला गेले आणि नेथन्याहूसाठी त्यांनी बीचवरती डान्स केला असं त्या एप्स्टीन फाईल्समध्ये नमूद केलेलं आहे. आता जर नरेंद्र मोदींनी मुजरा करायला नेथन्याहूच्या समोर गेलेच नसते आणि इस्रायल आणि अमेरिकेच्या बाजूने उभे राहिले नसते तर इराणला आपली एकही शिप अडवायचं काहीच काम नव्हतं. आपण जर भारताची फॉरेन पॉलिसी बघितली तर इराण आणि पॅलेस्टाईनच्या बाजूनी भारत नेहमी उभा राहिला आहे. अटल बिहारी वाजपेयी भाजपचे प्रधानमंत्री हे पॅलेस्टीनला जाऊन आलेले आहेत, हे आपण इतिहासामध्ये का विसरतोय? तर नरेंद्र मोदींना जर गुलामगिरी करायची नसती इस्रायलची आणि नेथन्याहूची तर आज भारतावरती ही परिस्थितीच आली नसती आणि भारतीयांच्या नागरिकांच्या घरचा LPG बंद नसता झाला. हे लोकांनी आज समजून घेण्याची गरज आहे.